अंबरनाथमध्ये भर पावसाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे सदरील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीकरिता सत्ताधारी भाजपा नगरसेवकांकडूनच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाबाहेर आंदोलनासह उपोषण केलं जातंय। कालच या नगरसेवकांनी MGPला अल्टिमेटम दिला होता। त्यानंतर आज सकाळपासूनच नगरसेवकांनी हे आंदोलन सुरू केलंय। अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात मुबलक पाणीसाठा असताना देखील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। अंबरनाथमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून याला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांनी केलाय। भर पावसाळ्यात अंबरनाथ वासियांना 8 दिवसांना पाणी पुरवठा होतोय। ज्या भागातून ठाण्यातील विविध भागांना पाणी पुरवठा होतो त्याच अंबरनाथ शहराला पाण्यापासून वंचित ठेवलं जातंय। भाजपा अथवा शिवसेना प्रत्येकालाच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। त्यामुळे हे आंदोलन केलं जातंय। शेजारील बदलापूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा आहे, त्यामुळे ही तफावत का असा सवाल सत्ताधारी नगरसेवकांनी उपस्थित केलाय। जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही असा पवित्रा नगरसेवकांनी घेतलाय। या आंदोलनात 8 ते 10 नगरसेवक सहभागी झालेत। पूर्ण महाराष्ट्रातली संपूर्ण धरणं क्षमतेने भरले, नद्याही वाहत आहेत आणि पावसाचं पाणी जे नदीतून वाहून चाललं आहे समुद्राकडे ते सुद्धा उचलून देण्याची क्षमता या MGP म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंबरनाथ यांच्याकडे नाही आहे आणि सर्रासपणे पाण्याची चोरी चालू आहे आणि अंबरनाथ शहराला तांत्रिक मुद्द्यावर तांत्रिकदृष्ट्या त्रास द्यायला लावलेला आहे। पाणी पूर्ण आहे पण ती उचलल्यानंतर तो याची चोरी ह्याच्यामध्ये जी तफावत अंबरनाथ शहरामध्ये येणारं पाणी किती त्याची नोंद नाही आणि जाणारं पाणी किती नोंद म्हणजे जनतेला किती पाणी देतं याची नोंद ठेवली जात नाही। याचा अर्थ हे चोरांबरोबर सामील आहेत। हे सिद्ध झाल्याने अंबरनाथला जाणीवपूर्वक कृत्रिम पाण्याची टंचाई करून देत आहेत आणि याला अधिकारी जबाबदार आहेत। आज अंबरनाथ शहरामध्ये 8-8 दिवस पाणी नाही आहे। भर पावसाळ्यात 12 100% भरले आहेत, आंध्रा 100% भरलं आहे। ज्या धरणावर अंबरनाथ शहर अवलंबून आहे मीरा भाईंदरपर्यंत पाणी पुरवठा केला जातो, तळोजा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराचा 12 डॅम उल्हास नदी असताना तालुक्याची अंबरनाथ शहराला वंचित ठेवतोय पाण्यामुळे। बघा इथे सत्ताधाऱ्याचा प्रश्न नाही आहे, इथे पाणी जी यंत्रणा आहे ती मुळात येथे भ्रष्टाचार करते आणि त्याच्यावर सत्ताधारी नाही प्रत्येक नगरसेवक आहे, प्रत्येक भाजपाच्या असतील किंवा शिवसेनेचे असतील प्रत्येकजण इथे बसलेले, कारण की पाण्याचा सामना ही वस्तुस्थिती आहे का पाणी चोरलं जात आहे। मग आम्हाला किती दिलं जातं अंबरनाथकरांना आणि बदलापूरकरांना याच्यात तफावत असते आणि याचं मूळ कारण आहे का यांनी इथे मीटर गेज बसवलेला नाही आहे। जो प्रेशर गेज असतो मीटर गेज असतो ज्याच्यावर मापणी केली जाते का तुम्हाला एवढं पाणी दिलेलं आहे मंजूर आहे आणि तुम्हाला अंबरनाथला एवढं MLD येतं आहे। हे याच्यामध्ये तफावत कुठेतरी भ्रष्टाचाराचं मूळ दिसतं आहे MGPमध्ये। शहरा म्हणजे वारंवार आम्ही 2015 पासून पत्रव्यवहार MGPमध्ये जाणं, पोलीस स्टेशनला पत्र देणं, आंदोलन करणं, रक्तदान करणे या सगळ्या गोष्टी करून आम्ही स्वतःच कंटाळलो, पण कुठे अधिकारी जागा झाला नाही। आम्ही काल त्यांना सांगितलं का तुम्ही तुमच्या ज्या अधिकार आहे म्हणजे आम्हाला पाणी व्यवस्थित देणं, टाकीची ढाकणं व्यवस्थित बसवणे, जे घाण कचरा आहे कुत्रे मांजरे जिथं मरतात आहे त्या साठ्यामध्ये जर पडतात आहे तर तिथं साफसफाई करणे, पण अधिकारी याच्यापासून लांब होऊन त्यांचाच पोट भरायच्या मागे लागतो आहे। पण याच्यामध्ये नुकसान अंबरनाथ शहराच्या नागरिकांचाच होतो आहे। माझी त्यांना मागणी आहे आणि मी आज उपोषणला आजपासून बसलो आहे का जेव्हापर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरळीत करत नाही तोपर्यंत हा उपोषण मी सोडणार नाही। पाणी मुरते बिल्डरांच्या घशामध्ये, अनधिकृत लाईनींमध्ये आणि मोजके राजकीय नेत्यांमध्ये, कारण की बघा याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही। आम्ही अंबरनाथचे नागरिक म्हणून आज इथे बसलो आहे। आज आम्हाला जनतेने त्यांचा आवाजमधून निवडून दिलेलं आहे। जर जनतेचा आवाजच तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही कुठे थांबणार नाही, कारण की तुमच्या याच अलगर्जीपणामुळे आमची जनता त्रासाळलेली आहे आणि आजारी पडते। आमचे मार्गदर्शन प्रदीप नानाभाऊ पाटील, चरण रसाळ, आमच्या जावसेच्या ताई नगरसेविका, आमचे विपुल पाटील, किरण राठोड, दिनेश गायकवाड, आमचे 8 ते 10 नगरसेवक आम्ही सगळे इकडे बसलो आहे आणि आम्ही कुठल्या पक्षाचं घेऊन नाही बसलो आहे। आम्ही अंबरनाथ शहराचे नागरिक म्हणून आणि आमच्या अंबरनाथ शहराच्या जनतेचा आवाज म्हणून इथं बसलो। काही भागात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो, मात्र लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे।
नाही अंबरनाथकरांना. कसं आहे, पावसाचं जे प्रमाण असतं की नाही त्यावेळेला आमचं गढूळ पाण्याचं प्रमाण जरा वाढतं तर फिल्ट्रेशन कमी मिळतं आम्हाला. त्यावेळेला काही प्रॉब्लेम होतात तर काही जो 1 दिवसाआडचा एरिया आहे तर तो आम्हाला कधी 2 दिवस 3 दिवस करावा लागतो. आता 4 दिवसापूर्वी थोडंसं वातावरण निवडलं आहे, ते थोडं रिपेरिंगचं थोडं काम होतं तिथं, पंपचं प्रेशर फिल्टर जो होता तर त्याचंही 2 दिवसापूर्वी टाकलं आहे. तर आता म्हणजे 2 दिवसापासून जरा थोडं पाणी आम्हाला व्यवस्थित येतं आहे. आता जे आम्ही जे पेंडिंग एरिया होते ते काढलेले आहेत. आता म्हणजे आजच्या स्थितीत तरी आम्ही 1 दिवसाआड व्यवस्थित पाणी देऊ. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना समस्या भेडसावत